HIV एड्स आणि त्याच्या संक्रमणाबद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणतो. HIV यवन संक्रमणाबरोबरच गर्भवती आईकडून नवजात बालकांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रसारित होतो. त्याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रकारच्या औषध उपचाराने मातेकडून नवजात बालकाला होणारे HIVचे संक्रमण आपण टाळू शकतो. HIVचे संक्रमण आईकडून नवजात बालकाला होऊ शकते. गर्भधारणेच्या वेळी नवजात बालक आणि आई यांच्या रक्ताचा संपर्क आला तर संक्रमण होऊ शकते. जन्माच्या वेळी जर आईचे रक्त आणि नवजात बालकाचे रक्त संपर्कामध्ये आल्यामुळे सुद्धा HIVचे संक्रमण होऊ शकते. किंवा स्तनपान करतेवेळी दुधामार्फत HIV बाधित आईकडून नवजात बालकाला HIVची लागण होऊ शकते. गर्भवती मातेकडून बालकाला होणारे हे HIVचे संक्रमण आपण कमी करू शकतो. गर्भधारणेच्या काळामध्ये HIV संक्रमण म्हणजे एड्स आहे असं मानता येत नाही. याच्या व्यतिरिक्त मातेकडून बालकाला होणारे संक्रमण हेही आपण सहजपणे टाळू शकतो. यामध्ये प्रथमतः मातेने जर अँटीव्हायरस औषधे वेळच्या वेळी घेतली तर तिच्याकडून बालकाला होणारे संक्रमण 95% कमी होते. औषधामुळे मातेबरोबरच बालकामध्ये होणारा संसर्ग थांबू शकतो. याव्यतिरिक्त सी-सेक्शन डिलिव्हरीमुळे सुद्धा होणारा संसर्ग आपण टाळू शकतो. शेवटी स्तनपान टाळणे आवश्यक आहे. स्तनपानाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा वापर करून नवजात बालकांमधील HIVचे संक्रमण टाळू शकते.